धबधबा छोटा काही दिसत नाही आहे. याच्या समोर जाणं ठीक नाही आणि इकडून तिकडे पण धबधबा आहे आणि बघा इकडून हा पाण्याचा प्रवाह येत आहे ह्या दगडांद्वारे. ओ माय गॉड मित्रांनो, काय धबधबा आहे. हाच तिकडे समोर धबधबा म्हणून खाली गेले आहे 16 किलोमीटर पूर्ण 82 किलोमीटर 82 मोठा डोंगरात बघा पूर्ण धुके. हा इथं धबधबा. ओ माय गॉड. तर मित्रांनो आपण इथं आलो आहोत मडेघाटात धबधबा बघायला. तर इथं हा बोर्ड लागला आहे मडेघाटाचा आणि इथे एक बोर्ड लागला आहे लक्ष्मी धबधबा हा कोकणात जाणारा रस्ता आणि इथे एक बोर्ड लागला आहे केळेश्वर धबधबा. तर आता आपण जात आहोत धबधबा बघायला. चला मग. इथे एक छोटंसं दुकान आहे. इथं आपण नाश्ता चहा घेऊ शकता आणि इथे एक बोर्ड लागला आहे काय काय तुम्ही बघू शकता ह्या एरियामध्ये ते. तर आपण आता हा एक बोर्ड बघूया. तर हे आहे या परिसरातले पॉईंट्स. लक्ष्मी पॉईंट धबधबा, वेताळ पॉईंट, केळेश्वर धबधबा, अटलांटिक पॉईंट, मंकी पॉईंट, गिधाळ पॉईंट. बापरे भरपूर पॉईंट आहेत आणि आता वाजलेत 4:30. काय काय बघायचं. लक्ष्मी पॉईंट धबधबा इकडे आहे. चला जाऊया. तिकडे आपल्याला गाडी आणता आली असती. आपण तिकडेच गाडी ठेवली आपली. जाऊ द्या. आपण पहिल्यांदाच आलो इथं. दिसत पण नाही पुढं धबधबा आहे. बापरे बाप, खरंच पाहण्यासारखा प्लेस आहे मित्रांनो. हा इकडे पण धबधबा आहे वाटते. अच्छा हा जो पाण्याचा प्रपात येत आहे तर इथून ते खाली धबधबा. ओ माय गॉड. त्यानं हा बघा धबधबा खाली पडत आहे पूर्ण जलप्रपात. ओ माय गॉड. याच्या समोर जाणं ठीक नाही. समोर सुद्धा दिसत नाही मित्रांनो काय आहे ते. इतके धुके आहेत. तर मित्रांनो आता आपण आहोत मडेघाटात आणि बघा इकडून हा पाण्याचा प्रवाह येत आहे ह्या दगडांद्वारे. दगडांमधून हा पार होत हा आहे धबधब्याचा उगमस्थान. इथून मोठा धबधबा खाली पडतो. हा पूर्ण मडेघाटाचा परिसर आहे तिकडून. आणि या धबधब्याची सुंदरता तिकडे पॉईंट आहे त्या पॉईंटवरून दिसते. पण ह्या इतके धुकं आहेत, इतके धुके आणि पाऊस जोराचा येत आहे त्याच्यामुळे काहीच इथे सामोरं दिसत नाही. बापरे खतरनाक. आणि मित्रांनो तिकडे पण धबधबा आहे पण काही दिसत नाही आपल्याला. जिकडे तिकडे धबधबे आहेत. हा पूर्ण हा भाग कोकणाकडे जातो. म्हणजे हे पूर्ण अशी एक खाई आहे मित्रांनो, अशी पूर्ण खाई. आणि हा पूर्ण तिकडे भाग आपला कोकणचा भाग आहे. अजून हे पूर्ण धबधबे ह्या कड्यावरून खाली धबधबे कोसळतात. तिकडे पण बघा लोक आहेत उभी. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे दुसऱ्या पॉईंटकडे. त्या पॉईंटवरून आपल्याला त्या धबधब्याची सुंदरता दिसेल. बापरे बाप. तर मित्रांनो आता आपण जात आहोत दुसऱ्या पॉईंटकडे. नाव माहीत नाही पण आपण लवकरात लवकर ते पॉईंट बघण्याचा प्रयत्न करत आहोत. हो माय गॉड मित्रांनो तुम्हाला तो दिसतो का धबधबा. तो आहे धबधबा. काहीच क्लिअर दिसत नाही पण खूप मोठा धबधबा आहे मित्रांनो. बापरे काय खतरनाक. आपण दगडाच्या आडोशाला थांबूया जेणेकरून आपण सामोर जाणार नाही. ओ माय गॉड मित्रांनो काय धबधबा आहे.
तो आपल्या समोरचा धबधबा. पण या धुक्यांमुळे काही दिसत नाही, या धुक्यांमुळे काही दिसत नाही मित्रांनो. हा आपल्या समोर धबधबा आहे, काही दिसत नाही. इतका मोठा धबधबा, पूर्ण खाई आहे हे. ओ माय गॉड, काय डेंजर. इकडे बघू काय दिसते, इकडे काही नाही आहे. तर हा एक मित्रांनो पॉईंट आहे. हा आहे मित्रांनो कोकण कडा पॉईंट. इथून हा पूर्ण असा, जर आपण हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आलो तर या भागातून आपल्याला पूर्ण हा आता कोकणचा प्रदेश दिसतो. आणि हा मित्रांनो हा जो कडा आहे, हा कडा तरी पण 800 ते 900 मीटर उंच आहे. म्हणजे असं डायरेक्ट असं आणि डायरेक्ट असा खाली आहे कडा. तर हा जे धबधबा आहे आणि हा पूर्ण दरी आहे कोकण कड्याची. इथून पूर्ण कोकण दिसतो, पण आता पावसामुळे आणि ढगांमुळे काही दिसत नाही. हो चला जाऊया मित्रांनो. ह्या ठिकाणी येण्यासाठी एक तर आपण चांगल्या मजबूत गाडीनं यायचं, कारण की रस्ते फारच खराब आहेत, चिखलाने माखलेले आहेत. कुठं दरड आहे, कुठं काही पण आहे. रॉयल एनफील्ड हिमालय म्हणजे स्क्रॅम्बलरसारखी गाडी आणायची, ऑफरोडिंगवाली बाईक किंवा कार घेऊन यायची, तेव्हाच तुमचा निभाव लागेल ह्या ठिकाणी. कारण की रस्ते खूपच स्लिपरी आणि घाटाचे आहेत. तर मित्रांनो हा नदीसारखा येत आहे. तर हा तिकडे समोर धबधबा म्हणून खाली त्या कड्यावरून खाली पडतो मित्रांनो. इथे एक हा धबधबा आहे. वाव, जबरदस्त. तर मित्रांनो आता आपण चालू परत पुण्याकडे. 5:05, कारण की आता अंधार पडू लागला आहे. आणि तोरणा किल्ल्याच्या खाली म्हणजे वेल्हे गावातून जो 20 किलोमीटरचा जो रस्ता आहे तो फारच बेकार रस्ता आहे. कुठं घाट, कुठं दरी, म्हणजे सिंगल रस्ता आहे आणि रस्ता फारच खराब आहे. आणि रात्री ह्या रस्त्यातून गाडी चालवणे खूपच कठीण आहे. म्हणून जेव्हा दिवस असेल तेव्हाच मित्रांनो ह्या ठिकाणून पुण्याकडे जायचं परत. इथं जास्त वेळ थांबू नये. यायचं असेल तर तुम्ही सकाळी यायचं लवकरात लवकर आणि या भागाचा आनंद लुटायचा. जर तुम्हाला मित्रांनो धबधबे एकदम क्लिअर बघायचे असतील तर थोडा पावसाळा संपल्यानंतर 1-2 महिन्याने हिवाळ्यामध्ये यायचं आणि ह्या भागाचा आनंद लुटायचा. झकास एकदम निसर्गरम्य मित्रांनो हा परिसर आहे, खूपच सुंदर. आपली बाईक आहे का की चोरीला गेली? आहे रे, आहे बाबा, आपली गाडी आहे. तर मित्रांनो आपली गाडी आहे इथं, चोरीला गेली नाही. सांगता येत नाही या भागात. हो, काय पाऊस खतरनाक. तर मित्रांनो इथं आपण गाडी पार्किंगला लावली होती. आता आपण इकडून, आणि इकडे आहे धबधबा, इकडे माहीत नाही काय आहे. तर मित्रांनो आता आपण इथून मडेघाटातून चाललो आहे आता पुण्याकडे परत वेल्हे गावाकडून. तर चला निघूया. तर चला परत जाऊया आता पुण्याकडे. पूर्ण ढगांचा परिसर आहे. आणि मित्रांनो तुम्ही एकदा नक्कीच या, पावसाळ्यामध्ये पण या आणि हिवाळ्यामध्ये पण या आणि समरमध्ये पण या. पण या ठिकाणी तुम्ही या एकदा तरी या मडेघाट 100%. आज आमचा प्लॅन होता कोंडाणे काही उचला जाण्याचा, परंतु सकाळी उशिरा उठल्यामुळे तो काही झाला नाही. म्हणून आम्ही हा पण जवळ आहे म्हणून इथं आलो मडेघाटात. पण खरंच वर्थ आहे मित्रांनो या ठिकाणी येण्यासाठी. पण तुम्ही थोडा पाऊस थांबल्यावर या, भरपूर धुके आहेत ह्या ठिकाणी. धबधबासुद्धा दिसत नाही काही क्लिअर. खूपच सुंदर. बाय बाय मडेघाट. चला परत जाऊया. गेले आहे 16 किलोमीटर, पुणे 82 किलोमीटर. 82 चला.
तिकडे धबधबे आहेत मित्रांनो. मित्रांनो तिकडे समोर एक सिंगापूर म्हणून एक गाव सुद्धा आहे. हे बघा तिकडे एक धबधबा. तिकडे एक धबधबा. धबधबे धबधबे. आता आपण इथून चाललो आहे. हा होता मडेघाटाचा परिसर संपूर्ण. हा इकडे धुके तिकडे धुके आणि हा आहे पूर्ण मडेघाटाचा परिसर. आता आपण चाललो आहे पुण्याकडे. भरपूर झालं फिरून आणि आता वाजले 6. चाललो आहे पुण्याकडे परत. चला चला. मित्रांनो जिकडे तिकडे पडतोय पाऊस. जिकडे तिकडे पडतोय पाऊस आणि आहे ढगच ढग. त्याच्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये या किंवा पूर्ण पावसाळ्यात संपल्यानंतर या किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला या. कारण की पावसाळ्यात तुम्ही इथं तुमचा निभाव लागणार नाही. हो इतकी थंडी वाटत आहे. आणि समोरच्या डोंगरात बघा पूर्ण धुकेच धुके. आपल्या कॅमेऱ्यामध्ये सर्व टिपलेले आहे मडेघाटाचा परिसर. तुम्हाला मी घरी गेल्यावर एडिटिंग केल्यावर सर्व दाखवतो घरी पोचल्यावर. तर मित्रांनो हा रस्ता इतका डेंजर आहे. इतकी भीती वाटू लागली आहे. आता 6 वाजलेत. असं झालं आहे तेव्हा तेव्हा मी आता जिल्ह्यामध्ये पोहोचतो. कारण की एकदम निर्मनुष्य रस्ता आहे. एकदम निर्मनुष्य. ओ माय गॉड. हां बघा मित्रांनो या ठिकाणी मगाशी आम्ही इकडे दरड दरी. बघितल्यावर भीती वाटते. बापरे या भागात केवळ भूस्खलन होऊ शकते. दरडी कोसळू शकतात. आणि आम्ही मूर्खपणा केलाय त्या वेळेत येऊन. काय मूर्खपणा आहे खोबरागडी तुझा. तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल ते गुंजवणी धरण. ते बघा गुंजवणी धरण चं पाणीचे जलाशय. आणि राईट साईडला हा तोरणा किल्ला महाकाय. युटर्न युटर्न डेंजर. आणि आहे मित्रांनो हे आहेत कानाचे खोरे. हे बघा हा आहे विराट तोरणा किल्ला. हो इथून गाडी जपून चालवायची. ऑटो आणि मित्रांनो हा येते एक छोटासा धबधबा. हो तर मित्रांनो आम्हाला इथे एक वाटेत एक धबधबा दिसला. हा इथं धबधबा. हो माय गॉड व्हॉट अ ब्युटिफुल धबधबा. तर मला इथं भीती वाटत आहे. एखादा सरीसृप दिसला तर माझी फाटेल. हा धबधबा. हा इकडे मित्रांनो तोरणा किल्ला आणि इकडे हा धबधबा. तर मित्रांनो इथं आहे धबधबा. तर आता आपण जाऊ धबधबाकडे.
माझे पाय पूर्ण भिजले. चला तर मित्रांनो, आता आपण परत जाऊ. हा रस्ता जातो तिकडे मडेघाटाकडे आणि आता आपण चाललो परत पुण्याकडे. चला जाऊया मित्रांनो, खूप वेळ झाली आहे. रस्त्यावर पाणी, काय शेती आहे बाबा. भट्टी घाट समाप्त. बापरे, हा बैल आपल्याला शिंगावर तर घेणार नाही रे. पंढरपुरी बैल, पंढरपुरी बैल. वेग बेताचा, प्रवास सुखाचा. आमचा प्रवास सुखाचा जाओ. पुन्हा एक धबधबा, छोटासा छोटा मोठा धबधबा. काणंद मित्रांनो, गावाचे नाव आहे काणंद. काणंदचे खोरे. मित्रांनो बघा, गुंजवणे धरण. आणि आपण वेल्हे शहरामध्ये, वेल्हे गावामध्ये प्रवेश करत आहोत. आपल्या डाव्या बाजूला मित्रांनो गुंजवणे धरणाचा जलाशय दिसत आहे. तर चला गाडी उडवून नेऊया जलाशयामध्ये. वॉटर रिसॉर्ट काय जबरदस्त आहे मित्रांनो. जबरदस्त मित्रांनो, जबरदस्त परिसर, जबरदस्त. एकदा अवश्य येऊ आम्ही या परिसरामध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. तो आहे तो बघा, तोरणा किल्ला. त्याचा तो कडा पण दिसत नाहीये, कारण की तो पूर्ण ढगाने आटलेला आहे. हे बघा धबधबे, छोटे छोटे धबधबे डोंगरावर. हो हो, काय परिसर आहे मित्रांनो, काय व्ह्यू आहे जबरदस्त. हा हा हा, काय सरोवर, निळे निळे आकाश. काय परिसर मित्रांनो, वा वा, जबरदस्त. काय सुंदरता आहे या परिसराची. तर मित्रांनो, आता आपण वेल्हे शहरामध्ये प्रवेश केलेला आहे. आलो आपण वेल्ह्यामध्ये. वेल्हे, वेलकम टू वेल्हे. हा तो बघा तोरणा किल्ला. सुरक्षित आपण पोहोचलो वेल्ह्यामध्ये. हे बघा, तो पाठी दिलेली आहे तोरणा किल्ला आणि तहसील ऑफिस. तर हा जो रस्ता आहे मित्रांनो वर, तिथून तोरणा किल्ल्याकडे जाता येते आणि डावीकडे आपण जाणार आहोत पुण्याकडे. हे बघा तोरणा किल्ल्याकडे जाणारा मार्ग.
तर मित्रांनो आता आपण इथं होतो वेल्हे गावात. तर आता वाजलेत 7. आता आपण चाललो आहे पुण्याकडे.